आता एक धक्कादायक बातमी आहे। वर्ध्यात नेत्यांच्या स्वागतासाठी काही विद्यार्थ्यांना गेटवर उभं ठेवण्यात आलेलं होतं। सुट्टीच्या दिवशी या विद्यार्थ्यांना गणवेशात गेटवरती उभं ठेवण्यात आलेलं होतं असा दावा केला जातोय। काँग्रेसच्या मेळाव्यातील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राजकीय कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा अशा स्वरूपात वापर करण्यात आला, त्यामुळे शिक्षण विभाग या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। निलेश बंगाले आपल्या सोबत आहे। निलेश, वर्ध्यामध्ये नेमकं काय घडलं? काँग्रेसवरती आरोप केला जातोय। नक्कीच ऋतूचं आपण जर बघितलं तर काल वर्ध्याच्या आर्वीमध्ये काँग्रेसचा बहुजन मेळावा आणि महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दीय जयंती उत्सव सोहळा जो आहे तो दिमागदार सोहळा जो पार पडला आहे। या सोहळ्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि असंख्य चांगले मोठे नेते आले होते। या कार्यक्रमाला या नेत्यांच्या स्वागताच्या दिमतीला गेटवर शालेय विद्यार्थ्यांना ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या मुलांना बँड पथकासह त्या ठिकाणी उभं ठेवण्यात आलं होतं। विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी शालेय गणवेशात आणि तेही सुट्टीच्या दिवशी असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। त्यामुळे याकडे आता हा जो विषय तो चर्चेचा बनलेला आहे आणि याकडे शिक्षण विभाग काय लक्ष देते हे पण सुद्धा पाहणे गरजेचे आहे। धक्कादायक बाब ही आहे की गृह राज्यमंत्री आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। बरोबर, धन्यवाद।